नमस्कार, मी प्रांजली. प्रांजल सायकॉलॉजीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. मी एक प्रोफेशनल सायकॉलॉजिकल काउन्सिलर, त्याचप्रमाणे लाईफ कोच. आज आपण बघणार आहोत की जे आपण म्हणतो आहे की लक्षात राहत नाही, अभ्यास केलेला लक्षात राहत नाही, तर तो का राहत नाही? आपण अभ्यास केलेला लक्षात न राहण्याची काय कारणं आहे? आपली बुद्धी कमी आहे का? तेव्हा आपली वेगवेगळ्यांना वेगवेगळी बुद्धी दिलेली आहे का? की आपलं जेनेटिकल प्रॉब्लेम आहे की आपल्या DNA मध्येच नाही. माझे वडील पण काही शिकले नाही, त्यांचं पण काही एज्युकेशन झालेलं नाही आहे, किंवा माझं पण काही एज्युकेशन आईचं पण काही एज्युकेशन झालेलं नाही आहे. या पद्धतीचे आपण उदाहरणं बघत असतो की आपल्याला वेगवेगळे मुलं किंवा लोक म्हणत असतात की किंवा आई मुलांना म्हणतो काय आहे, आडतच नाही तर विहिरीत कुठून येणार, आम्ही शिकलो नाही, आमच्याच जवळ काही बुद्धी नाही आहे, तर आमची मुलं कशी हुशार होणार आहे. पण तसं नाही आहे. तर मग काय कारणं आहेत की आपल्याला लक्षात राहत नाही, आपण असं म्हणतो आहे. मी फक्त इथे मोठ्या व्यक्तींचा बद्दल मत मांडत नाही आहे, तर फक्त जी मुलं स्कूल्स कॉलेजेस किंवा जे काही कॉम्पिटेटिव्ह एक्झामची स्टडी करत आहेत त्यांच्याबद्दल आपण बोलणार आहोत. तर कसं आहे, आपल्याला काय कमी पडतं, आपलं कुठं चुकतं, आपण कुठल्याही गोष्टीवर पॉईंट आऊट करण्याच्या ऐवजी आपण स्वतःला एकदा विचारून बघावं की आपलं हे करतो का. आपण उदाहरणाने बघूया की जेव्हा आपण आता छोटं असताना सायकल, जी छोटी मुलं आहेत, फॉर एक्झाम्पल फर्स्ट स्टँडर्डपासून तरी मुलं किंवा त्याही आधी मुलं सायकल शिकायला सुरुवात करतात. तर जी काही मुलं आहेत तर त्यांनी आपण आई बाबा घेऊन जातो, त्यांना 2 दिवस सायकल शिकवतो आणि त्यांना ती सायकल खूप छान पद्धतीने चालवता येतात. पण नंतर आपण त्यांना घेऊन जात नाही किंवा मुलंही सायकलिंगला जात नाही आणि मग आपण 4 महिन्यांनी ती सायकल काढतो आणि ती मुलं ती सायकल चालवायला बघतात. तर त्यावेळेस त्यांना ती सायकल येणार का? तर मुळीच नाही. त्यावेळेस ती सायकल त्यांना येणार नाही, कारण त्यांनी काय केलं आहे, प्रॅक्टिसच केली नाही. ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट करतो त्यावेळेस तिची प्रॅक्टिस होणं गरजेचं आहे. जर आपण 2 दिवस सायकल खूप छान चालवता येते आणि आपण जर 2 महिने सायकल चालवत नसू आणि 2 महिन्यानंतर आपण सायकल घेत असू, तर आपल्याला मुळीच सायकल येणार नाही, किंवा आली तरी ती फारच आपण कॉन्फिडंट त्याबद्दल राहू नाही, आपलं तोल जाण्याची शक्यता आहे. हे मी लहान मुलांबद्दल बोलते आहे. देन आपण सेकंडली विचार करूया की जी मुलं मोठी आहेत, तर त्या मुलांना किंवा आपण त्याहीपेक्षा मोठ्या मुलांचा विचार करूया की जी कॉलेजला आहेत. तर मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की मुलांच्या बाबतीत झालं, मुलं साधारण सगळे मुलं बाईक शिकतात कॉलेजला गेले की, जे ज्युनियर कॉलेजपासूनच ते सुरू करतात शिकायला. जर आपण किंवा मी फॉर एक्झाम्पल, मी माझं एक्झाम्पल घेऊन तुम्हाला सांगते की जर मी ठरवलं आहे की मला बाईक येत नाही आहे आणि मला बाईक शिकायची आहे, मी 4 दिवस गेली, 2 दिवस तर मला फार भीती वाटते आहे, नंतर मला थोडी थोडी माझी भीती कमी झाली आणि मी बाईक चालवायला शिकली. परंतु बाईक शिकल्यावर मी ती चालवलीच नाही 1.5 महिना 2 महिने, तर मला परत आता जेव्हा मी 2 महिन्यांनी बाईक घेईल माझ्या हातात, तर मला ती बाईक चालवता येणार का? मुळीच नाही. मग आपण असा का विचार करतो की मला 2 महिन्यांनीसुद्धा बाईक यायलाच हवी? नाही होत ना. त्याचप्रमाणे स्टडीचंसुद्धा आहे. आपण आणखी एक उदाहरणाने बघूया की जो काही स्वयंपाक आहे, नवीन मुली असतात किंवा आता बऱ्याच मुलींचं एज्युकेशनमुळे त्या स्वयंपाकात लक्ष घालत नाही. त्यांनी पोळ्या करायचं शिकवलं, रूमवर जायचं आहे, मग तिथे राहायचं आहे, मेसचं नको आहे, मग आपण घरी स्वयंपाक करूया म्हणून आपण घरी स्वयंपाक शिकलो. पण तिथं गेल्यावर काय झालं, आपल्याला नाही जमलं आणि आपण 2-3 दिवस बघितलं, आपल्याला जमायला लागलं, पण आपण खूप दमायला लागलो आणि आपण मेस लावली. मग नंतर परत आपल्याला वाटलं की नाही, मेसचं नाही बरोबर नाही, आपण आपलं घरचंच बनवून खाऊ. तर 2-3 महिन्यांनी आपल्याला जशी पोळी आधी येत होती तशी पोळी येणार का? नाही. त्याला कारण काय आहे? प्रॅक्टिस. आपली प्रॅक्टिस चुकली आहे, आपली प्रॅक्टिस सुटली आहे. सेम तसंच आपल्या स्टडीचंसुद्धा असतं. आपण जर विचार केला की जी काही स्टडी आहे, आपण आज आपलं एक फर्स्ट लेसन होता, आपण सेकंड थर्ड चॅप्टर स्कूल स्टँडर्डच्या मुलांचा विचार करूया. त्यांनी ना एक त्यांचं फर्स्ट टर्म सुरू झालं होतं, फर्स्ट स्कूल सुरू झालं होतं, त्यांनी फर्स्ट लेसन सायन्सचा शिकला होता आणि त्यानंतर त्याची रिव्हिजन झाली नाही
ते शिकले तेव्हा त्यांची फर्स्ट युनिट टेस्ट झाली, त्यावेळेस त्यांनी स्टडी केला, त्यावेळेस त्याला चांगले मार्क्स पण मिळाले. तर फर्स्ट टर्म एक्झाम आली, त्याच्यानंतर मग वेगवेगळे लेसन्स आपण शिकत गेलो आणि त्या फर्स्ट लेसनकडे आपण लक्षच दिलं नाही. मग काय होतं, तर त्यावेळी आपल्याला जेव्हा आपण फर्स्ट टर्म एक्झाम येतो तेव्हा आपल्याला त्या फर्स्ट लेसनमधले क्वेश्चन ॲन्सर रिमाइंड होत नाही. का होत नाही? कारण आपण ज्यावेळेस युनिट टेस्ट होती किंवा ज्यावेळेस तो लेसन आपल्याला टीच होत होता आणि आपण त्यावेळेस लर्न करत होतो त्यावेळेस ते आपल्याला चांगलं येत होतं. पण त्यावेळेस आपल्याला ते छान येत होतं, पण त्यानंतर आपण त्याचा सराव केला नाही, त्याची प्रॅक्टिस केली नाही. आणि मग काय झालं, तर मग आपण पुढे जे लर्न करत होतो ते आपल्याला यायला लागलं आणि जे आपण मागे लर्न केलेलं होतं म्हणजे फर्स्ट सेकंड जे आपले लेसन होते ते आपण विसरायला लागलो. तर आपल्याला काय करायचं आहे की जे काय आपण रीड करतो आहे त्याची एक कंटिन्युटी ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे आपण ठीक आहे की आपले फर्स्ट युनिट टेस्टला ते एक चॅप्टर झाले आहे, आता सेकंड युनिट टेस्टला नवीन चॅप्टर येणार, पण अधेमध्ये आपण ते रीड करणं गरजेचं आहे, त्याचा सराव करणं गरजेचं आहे. त्यावेळेस ते आपल्याला फायनल एक्झामला आठवणार आहे किंवा फर्स्ट टर्मला आठवणार आहे. जर आपण 10चा विचार केलो, बरेचदा काय होतं की 9थपर्यंत असं असतं की हा पोर्शन हा फर्स्ट टर्म एक्झामला असतो आणि हा पोर्शन हा सेकंड टर्म एक्झामला असतो. बट आपण जेव्हा 10थमध्ये जातो तेव्हा ऑल सिलेबसवर आपल्याला फायनल एक्झाम द्यावी लागते. मग त्यावेळेस आपल्याला जास्त प्रॉब्लेम क्रिएट होतो कारण आपल्याला ती सवय राहिली नाही. मग आपण तेव्हा काय होतं, आपला फर्स्ट चॅप्टर आपण जर त्याचा सराव केला नाही, प्रॅक्टिस केली नाही, तर तो आपण विसरून जातो. म्हणजे महत्त्वाचं काय आहे की तुम्ही लर्न किती करता, त्याबरोबरच तुम्ही जे काही तुम्ही लर्न केलं आहे त्याचा सराव किती करता हे महत्त्वाचं आहे. जर तुम्ही सराव केला नाही तर तुम्ही 0वर सुद्धा पोहोचू शकता. तेव्हा मला या व्हिडिओमधून आपल्या विद्यार्थ्यांना हेच सांगायचं आहे की जे काय आपण लर्न करतो त्याचा सराव होणंसुद्धा गरजेचं आहे, त्याची प्रॅक्टिस होणंसुद्धा खूप खूप गरजेचं आहे. आणि तुम्हाला ज्या अशाच काही टिप्स हव्या असेल की आपण स्टडी कसा करावा, त्यासाठी प्रांजल सायकोलॉजी या चॅनलला सबस्क्राईब करा. यासारखे अनेक व्हिडिओज आता एक्झामच्या वेळेस काय करायचं हे मी आपणासमोर घेऊन येणार आहे. त्याचप्रमाणे एक वेबिनार ऑनलाईन आपण कंडक्ट करतो आहे, त्याचीसुद्धा मी ॲड लगेच आणते आणि तो वेबिनार तुम्ही नक्की जॉईन करावा की आपण एक्झामला जाताना काय तयारी करायला हवी, एक्झामच्या 8 दिवस आपण आधी काय करायला हवी. कारण आता बरेच झालं आहे आपलं की मोस्ट ऑफ द आपला एक्झाम झाला आहे. तेव्हा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.